नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव दिगंबर सुभाष कोल्हे. मी जळगाव अन्नदान सेवा समितीचा सदस्य आहे. तरी या कार्यक्रम आम्ही 15 वर्षापासून राबवत आहे. तरी जळगाव अन्नदान सेवा समिती तर्फे आम्ही 3 आयशर 3 लहान बोलेरो गाड्या असा माल पंढरपूरला नेत असतो आणि तिथं भाविक भक्तांना अन्नदान करत असतो. त्या स्वरूपाने चालाबाजाप्रमाणे आमचा असा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही आता 125 माणसं जातो, नंतर 100 माणसं येतो. यामध्ये 25-30 लेडीज आणि 100-125 कार्यकर्ते असे आम्ही सगळे मिळून ग्रुप मिळून काम करतो. ही संकल्पना कशी समोर आली ती? ही संकल्पना आम्ही गेले होते वारीला, तेव्हा आम्हाला दर्शन घेत असताना मला सगळ्या सुविधा मिळाल्या, पण अन्न मिळालं नाही. त्यामुळे आम्ही तिथं एक पातेलं खिचडी बनवून वाटली 5000 भाविकांना. त्यात आम्हाला आनंद मिळाला आणि मग आम्ही हे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला अन्नदान हा कार्यक्रम सुरू करायचा. तर तो कार्यक्रम 5000 वरून आता 3 लाख लोकांपर्यंत गेला. जे आमचे वारकरी आहेत, कोल्हे साहेब आहे आमचे, त्याच्यानंतर नानाभाऊ काळे, ललितदादा काळे आहेत, अशी सर्व जी मंडळी आहे ही ज्या वेळेला 14 वर्षापूर्वी दर्शनाला गेले त्यावेळेला तिथे त्यांना जो अनुभव आला की ते सर्व मिळतं लाईनमध्ये पण अन्न मिळत नाही, म्हणून त्यांनी तिथे एक पातेलं तिथे शिजवून खिचडी तयार करून ती वाटली. ती जवळजवळ 5000 लोकांना त्यांनी ते अन्नदानाचा कार्यक्रम तिथे केला. तिच्यात त्यांना जे समाधान मिळालं तेव्हापासून त्यांनी इथे येऊन एक समिती तयार केली आणि त्या समितीमार्फत त्यांनी असं ठरवलं की आपण दरवर्षी हा कार्यक्रम करायचा. आज ते लावलेलं एक छोटं जे रोपट आहे त्याचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. कारण आता दरवर्षी वाढत आता ह्या वर्षी 3 लाख लोकांना ते अन्नदान करणार आहे. एकदम स्तुत्य उपक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या जुने जळगाव भागातील असतील, काही शहरातील ठिकठिकाणी मोठे मान्यवर असतील, प्रत्येक लोकांचा याच्यामध्ये सहभाग असतो आणि आमचाही फुलाची पाकळी याच्यामध्ये सहभाग असतो आणि हा उपक्रम दरवर्षी सुरू राहावा अशीच त्यांच्याकडून आमची इच्छा राहील. जळगाव शहराच्या अन्नदान सेवा समितीचा आम्ही या प्रभागातील नगरसेवक या नात्याने मी असेल, सुनीलदादा खडके असतील, आमचे वानखेडे साहेब असतील, त्यांनी सगळे साथीचे 7 नगरसेवक आम्ही याच्यात धन्यता मानतो की हा जो उपक्रम चालू आहे अन्नदान सेवा समितीचा हा आमच्या प्रभागातून सुरू होतो. याची जी काही आताची जी रॅली निघणार आहे किंवा जे काही सामान पोहोचवण्याचा उद्देश पुढे जे कार्य सुरू होणार आहे ते आमच्या प्रभागातून होतं. ही परंपरा अशीच अखंड चालू राहावी यासाठी आमच्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा.